जर्मनीवरून मायदेशात परतल्यावर घरच्यांनी म्हणलं की गावातल्या देवाचं दर्शन घेऊन ये, तर आज मी जाते आमच्या गावी. नॅशनल हायवेवरून उजवीकडे वळल्यावर आमच्या गावाला रस्ता जातो. तर गाव इथून अवघ्या 10 किलोमीटरवरच आहे मलकापूरवरून. तर धोपेश्वर बाबाचं दर्शन घ्यायला जात आहे. लोकांनी पेरणी वगैरे केलेली आहे. जर्मनीवरून आल्यावर उन्हाळ्यातून आपल्याकडे एकदम पावसाळा लागलेला आहे. तर एकदम बरं वाटत आहे की तापमान एकदम म्हणजे त्याच लेवलचं आहे. जर्मनीमध्ये सध्या 30 ते 31 डिग्री तापमान होतं आणि इकडे पाऊस असल्यामुळे पण असं सरासरी 30च्या आसपासच टेम्परेचर तापमान राहत आहे. तर खूप बरं वाटत आहे इकडे. समोर तिकडे सातपुडा पर्वतरांग आहे, मध्य प्रदेश आहे. त्या पर्वतांच्या बाजूने लोकांनी सोयाबीन भुईमुग पेरून ठेवलेला आहे शेतामध्ये. लहानपणी आम्ही येत होतो तेव्हा इथे नदीला पाणी असल्यावर परत जावं लागायचं आणि नांदुरा मार्गे आम्हाला आमच्या गावी जावं लागायचं. तर खूप वर्षांनी सरकारने बांधलेल्या या पुलाबद्दल सरकारचे आभार. जोडगा हे गाव. जोडग्यामध्ये आमचा एक अशोकदादा होता प्रायमरी टीचर म्हणून. जोडगा लागलेलं आहे.
आज जाऊन मी मंदिरामध्ये दर्शन घेऊन आलो. तर लहानपणीच्या माझ्या आठवणींना उजाळा मिळाला इथे. ही मंदिराची समोरील बाजू. आता इथून आम्ही पूर्णा नदीच्या पुलावर जात आहे. पूर्णा नदीच्या पुलावर आलोय. मंदिराचा कळस इथून पण दिसत आहे. नदीला थोडासा पूर येऊन गेलेला दिसतोय आणि खाली इथे मच्छीमार दिसतात. एवढ्या गढूळ पाण्यामध्ये पण मच्छीमारी करताय हे ट्यूबवर बसून. या बाजूला इकडे जळगाव खानदेश आणि या बाजूला इकडे विदर्भ. ही नदी दोन प्रांतांना विभाजित करते. मंदिरातून दर्शन घेऊन पुलावर आलोय. तर पाऊस सुरू झाला एकदम. तर रेनकोट घातला आणि मंदिरातल्या महाराजांनी 2 टिक्के लावले. तर टिक्के लावल्यावर आजोबांना म्हणलं सनातन परमो धर्म. पूर्ण पुलावर फेरफटका मारला आणि आता घरी निघतोय कारण की पाऊस सुरू झाला आहे खूप आणि अंधार पण पडायला सुरुवात झालेली आहे. धुपेश्वरवरून भोले बाबाचं दर्शन घेऊन निघालोय घरी. मधात एकदमच पाऊस लागला होता. पाणी साचलं सगळीकडे. एकदम 5 ते 10 मिनिटच पाऊस पडला. एकदम खूप जोराची हवा वगैरे सुटली होती. तर एका ठिकाणी थांबलो होतो मध्येच. आता परतीच्या वाटेला आहे. पाऊस थांबलाय. आजचा व्हिडिओ इथेच संपतोय. तर पुन्हा भेटूया एखाद्या नव्या जागी.